संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। दिव्यांग पेन्शन योजना त्यामध्ये वाढीव अनुदान तर मिळाले आहे। जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। सरकारने सुद्धा याबद्दल अपडेट दिली आहे व त्यांनी हे म्हटलं आहे की दिव्यांग बांधवांचा सन्मान करणारा आपला महायुती सरकार महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या अनुदानात 1000 रुपयांची वाढ, आता दरमहा 2500 रुपयांचं अनुदान प्राप्त होणार आहे। आता हे सर्व माहिती आपल्याला माहिती आहे की हे अपडेट झालेलं आहे किंवा महायुती सरकारने याबद्दल जाहीर सुद्धा केलं आहे। पण आता हे अनुदान जे वाढीव अनुदान आहे ते केव्हा मिळणार आहे, कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे, तर बरेच जे लाभार्थी आहेत ते प्रश्न विचारत आहे की हे अनुदान कधीपासून आमच्या बँक खात्यामध्ये किंवा आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नमस्कार, मी प्रियंका नागने, आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य पुरस्कृत जे पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी डिक्लेअर केलं होतं किंवा त्यांनी सांगितलं होतं की दिव्यांगांना वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे। त्यानंतर 1000ची वाढ करून ते अनुदान 2500 रुपये झालेले आहे। या संदर्भात माहिती त्यांनी दिली होती। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असणारे जे काही दिव्यांग बांधव आहे, म्हणजे जरी ते दिव्यांग योजनेमध्ये नसतील परंतु संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना नक्कीच हे 2500 रुपये मानधन मिळणार आहे। आपण जर संजय गांधी निराधार योजनेमध्ये असाल, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे पेन्शन योजनेमध्ये असाल किंवा वयोवृद्ध पेन्शन योजनेमध्ये असाल तर आपल्याला वाढीव अनुदान मिळणार आहे। तर आता हे वाढीव पेन्शन अनुदान म्हणजे हे वाढीव अनुदान केव्हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर नुकतेची मिळालेली माहिती आहे, इलेक्शन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये जिल्हा महानगरपालिका पंचायत समिती आणि म्हणजे साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीमध्ये निवडणुका असणार आहे। तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो की महायुती सत्तेत आहे व योजना राबवलेल्या आहेत व त्यामुळे नक्कीच या महायुती सरकार योजनेचा लाभ मिळवणार आहे किंवा लाभ घेणार आहे। तर निवडणुकीपूर्वीच काय लाभार्थी जे असणार आहे त्यांना हे अनुदान वाटप केले जाऊ शकतात। तर आपल्याला माहितीच आहे की एक ताजं उदाहरणच आहे की महायुती सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली होती, खूप गाजली होती व यामुळे असं सुद्धा म्हणण्यात येत आहे की महायुती सरकार लाडक्या बहिणींमुळे निवडून आलं आहे व आत्तासुद्धा ते नक्कीच हे पेन्शन वाढीचा फायदा घेणार आहे किंवा लाभ घेणार आहे। तर बांधवांनो, पेन्शन मिळणार आहे तुम्हाला तर ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरमध्ये जेव्हा इलेक्शन होणार आहे त्याच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात। परंतु आता अजून एक प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की वाढीव अनुदान तर मिळणार आहे, पण कोणासाठी, की दिव्यांगांसाठीच। पण संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा जे इतर बांधव आहेत ज्यांना पेन्शन मिळणार का किंवा जे वाढीव अनुदान आहे ते मिळणार का, पण याबद्दल कोणतेही स्टेटमेंट कोणीही दिलं नाही। महायुती सरकारने कोणतेही स्टेटमेंट दिलं नाही, त्यामुळे फक्त इथे दिव्यांग बांधवांनाच वाढीव अनुदान मिळणार आहे, बाकीच्यांना 1500 रुपयेच मिळणार आहे। एक महत्त्वाची माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, आपल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा। तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेत आहे, तुम्ही दिव्यांग बांधव आहे तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे व इथे चिंता करायची काही गरज नाही। तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणारच आहे, कारण जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा जो काही फटका आहे तो बसू शकतो जर हे वचन आहे ते पूर्ण केलं नाही तर। नक्कीच इथे दिव्यांग बांधवांचा विचार केला जाणार आहे व पुढे जाऊन बच्चू कडू सुद्धा हे प्रयत्न करत आहे की जी निराधार आहे त्यांच्या पैशांमध्ये नक्कीच वाढ होण्यासाठी। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच तुम्ही याच्यावर विचार करा आणि कमेंट करा की लवकरात लवकर हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झालेच पाहिजे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।